श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, स्वतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोतेहो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितला माणसाने केलेल्या कर्माचा कर्मभोग, माणसाने केलेलं पाप त्याला नरकयातना देतं. कशा प्रकारे देतं याचं वर्णन सांगतायत. 28 प्रकारचे नरक आहेत. या नरकयातनेमध्ये जीवाला ती जाचणी दिल्या जाते. आणि आपल्याला माहिती आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार, जीवनाचं हे सार आहे की आपल्याला जिवंतपणीच कळालं पाहिजे मंडळी. सत्वर लवकर कळालं पाहिजे. का? कारण जर एकदा देह निघून गेला तर मग काय उपयोग आहे. जे जाचणी ती भोगावीच लागती, जे कष्ट आहेत ते भोगावे लागतात. जो आनंद आहे तोही भोगता येतो, पण जसं कर्म आहे तसं फळ मिळतातच. म्हणून तर म्हणले ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. का? प्रत्येक वेळा माणूस काय करतो चूक, या चुकांचं वर्णन शुकाचार्य करतायत. आणि या चुकांचं वर्णन कशासाठी करतायत की आपल्याकडून नाही झाल्या पाहिजे, कारण याचं फळ आपल्याला पुढे मिळणार आहे. आपण आजचा विचार करतो, आपल्याला असं वाटतं आजचा दिवस चांगला गेला ना, पुढचं पुढे बघून घेऊ. नाही हो मंडळी, शास्त्रकारांनी उगीच म्हटलंय का, क्षणिक सुखासाठी अपुल्या कोणी होती नीती भ्रष्ट. क्षणभर सुखासाठी आपली नीती सोडून देऊन जीवन जगणं हे तसं योग्य नाही. क्षणिक सुखासाठी अपुल्या कोणी होती नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. हे आपण करतो, दुःख नष्ट होण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण नाही. शरीराने जे केलं ते देह करी जे जे काही. देह जे काही करणार आहे, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जीवनामध्ये हे लक्षात आलं पाहिजे. आणि नुसतं लक्षात येऊन नाही उपयोग, आपली कृती तशी झाली पाहिजे. शुकाचार्य सांगतायत, राजा या लोकामध्ये जो जसं कर्म करतो, कारण मुळात हा मृत्यू लोक आहे, इथून मरावं तर लागणार आहे. बरं, विशेष म्हणजे इथे कर्माला प्राधान्य आहे. जो कर्म जसं करतो त्याप्रमाणे त्याला तसं फळ मिळतं. मग पुण्यवान लोकांनी पुण्यमार्ग सांगितला आहे, आपल्याला फक्त तो आचरण करायचा आहे. पण तो जर नाही केला तर काय आपल्याला राजा. तर या लोकामध्ये जो पुरुष पशूंबरोबर संभोग करतो त्याला मृत्यूनंतर यमदूत वज्रकंटक शाल्मली नरकात टाकतात आणि वज्राप्रमाणे कठीण काटे असणाऱ्या सावरीच्या झाडावर चढवून पुन्हा खाली ओढतात. जे राजे किंवा राजसेवक या लोकी श्रेष्ठ कुळात जन्म घेऊनही धर्म मर्यादेचे उल्लंघन करतात, ते यामुळे मेल्यानंतर वैतरणी नदीत पडतात. ही नदी कशाची माहिती राजा? खंदकानी समजली जाणारी ही नदी, तिच्यात मल, मूत्र, रक्त, केस, नख, हाडं, चरबी, मांस, मज्जा इत्यादी गलिच्छ वस्तू त्या नदीमध्ये भरलेल्या आहेत. तिथे पडल्यानंतर त्यांना त्या पाण्यातीलच इकडचे तिकडचे जीव ओरबाडतात. पण यामुळे
त्यांचं शरीर सुटत नाही. पाप केल्यामुळे प्राण त्या शरीराचे धारण करतात आणि दुर्गतीला आपल्या कर्मांचे फळ समजून ते मनोमय कष्टी होत राहतात. जे लोक पावित्र्य आणि आचाराच्या नियमांचा त्याग करून तसंच लज्जेला तिलांजली देऊन या लोकी क्षुद्रादी स्त्रियांशी संबंध ठेवून पशूंप्रमाणे आचरण करतात, ते सुद्धा मरणानंतर पू, विष्ठा, मूत, कफ आणि मळाने भरलेल्या पुयोद नावाच्या नरकात पडून त्या अत्यंत घाणेरड्या वस्तू कायम भक्षण करत असतात. राजा, जे ज्ञानी लोक कुत्री, गाढवं पाळतात, शिकार करतात, त्याप्रमाणे शास्त्राला सोडून पशूंचा वध करतात, ते मेल्यानंतर प्राणरोध नरकात टाकले जातात आणि यमदूत तिथे त्यांना बाणांनी घायाळ करतात. जे नास्तिक लोक ढोंगीपणाने केलेल्या यज्ञात पशूंचा वध करतात, त्यांना परलोकी वैशस नरकात टाकून तिथल्या अधिकारी अत्यंत त्रासाने पिळवून काढतात. जो द्विज कामातुर होऊन आपल्या सवर्ण भार्येला वीर्यपान करवितो, त्या पाप्याला मेल्यानंतर यमदूत वीर्याच्या नदीत म्हणजे लालाभक्ष नावाच्या नरकात टाकून त्याला वीर्य पाजल्या जातं. जीवनामध्ये जे कर्म माणूस करतो, आदरणीय गंधे महाराज फार म्हणायचे, कर्म करता गोड वाटते, फळा भोगिता हृदय फाटते. हे फळ भोगताना मात्र काय आपल्या जीवनाची अवस्था होणार आहे ती विचार करण्यासारखी आहे. जे कोणी चोर, राजे आणि राजसेवक या लोकी एखाद्याच्या घराला आग लावतात, कुणाला विष देतात किंवा खेडी अथवा व्यापाऱ्यांच्या टोळीला लुटतात, त्यांना मेल्यानंतर सारमियादन नावाच्या नरकात वज्रासारख्या दाढा असणारे 720 यमदूत कुत्री बनून त्यांच्या कडकडून चावा घेऊ लागतात. या लोकी जो पुरुष कुणासाठी साक्ष देताना, व्यापारात किंवा दान देतेवेळी कोणत्याही प्रकारे खोटं बोलतो, तो मृत्यूनंतर आधारशून्य अविचिमान नरकात जाऊन पडतो. तिथे त्याला 100 योजने उंच पहाडाच्या शिखरावरून खाली डोकं करून फेकल्या जातं. त्या नरकातील दगडी जमीन पाण्यासारखी दिसते, म्हणून त्याचं नाव अविचिमान असं आहे. तिथून टाकून दिल्याने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन सुद्धा प्राण मात्र जात नाही, म्हणून त्याला वारंवार वर आणून पुन्हा खाली फेकल्या जातो. जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा व्रत करीत असलेला कोणीही अथवा त्यांच्या पत्न्या चुकूनही जर मद्यपान करतील तर त्याला यमदूत अयःपान नावाच्या नरकात घेऊन जातात आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या तोंडात उकळता लोखंडी रस घालतात. या लोकात जो पुरुष कनिष्ठ श्रेणीचा असूनही स्वतःला मोठा समजून जन्म, तप, विद्या, आचार, वर्ण किंवा आश्रम या बाबतीत आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करीत नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. मृत्यूनंतर त्याला क्षार कर्दम नावाच्या नरकात खाली डोकं करून वर टांगल्या जातं. तिथे त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागतात. ज्यांनी जीवनामध्ये कधीही ज्ञान प्राप्त केलेलं नाही आणि तरीही स्वतःला मोठा समजतो, त्याची ही अवस्था आहे. जे पुरुष या लोकी नरबळी देऊन भैरव, यक्ष, राक्षस इत्यादींची पूजा करतात आणि ज्या स्त्रिया ह्या नरबळीचे मांस खातात, त्यांना पशूंप्रमाणे मारले गेलेले पुरुष यमलोकात राक्षस होऊन निरनिराळे यातना देतात आणि रक्षोगण भोजन नावाच्या नरकामध्ये कसायांच्याप्रमाणे कुऱ्हाडीने तोडून त्यांचे रक्त पितात. तसंच ज्याप्रमाणे ते मांस खाणारे पुरुष या लोकी त्यांचे मांस खाऊन आनंदित होत, त्याप्रमाणे हे सुद्धा त्यांचे रक्तपान करीत आनंदित होऊन जोरजोरात हर्षोल्लासाने नाचायला लागतात. या लोकी जे लोक जंगलातील किंवा गावातील जगू इच्छिणाऱ्या जीवांना निरनिराळ्या उपायांनी फूस लावून आपल्याजवळ बोलावतात आणि पुन्हा त्यांना काट्यांनी टोचून किंवा दोरीने बांधून त्यांचा खेळ करीत निरनिराळ्या प्रकारे त्यांना त्रास देतात, त्यांना सुद्धा मेल्यानंतर यमयातनांच्या वेळी शूलप्रोत नावाच्या नरकात शूळांनी टोचले जातं. त्यावेळी जेव्हा ते तहान भुकेने व्याकुळतात आणि कंक, वटवाघूळ वगैरे पक्षी तीक्ष्ण तोंडांनी त्यांना टोचू लागतात, तेव्हा आपण केलेले सर्व पापं त्या जीवाला आठवायला लागतात.
राजा, या लोकी जे सर्पाप्रमाणे उग्र स्वभावाचे पुरुष दुसऱ्या जीवांना पीडा देतात ते मेल्यानंतर दंदशोक नावाच्या नरकात जाऊन पडतात. तिथे 5-5, 7-7 तोंड असणारे सर्प त्यांच्याजवळ येऊन त्यांना उंदराप्रमाणे गिळायला लागतात. ज्या व्यक्ती येथे दुसऱ्या प्राण्यांना अंधाऱ्या कोठडीत, खड्ड्यात किंवा गुहेत टाकतात त्यांना परलोकामध्ये यमदूत तशीच ठिकाणी टाकून विषारी आगीच्या धुरात घुसमटवतात. म्हणून या नरकाला अवट निरोधन म्हणतात. जो गृहस्थ आपल्या घरी आलेल्या अतिथी अभ्यागताकडे वारंवार रागीट नजरेने बघतो, जणू आता त्याचं भस्म करून टाकणार आहे, तो जेव्हा नरकात जातो तेव्हा त्या पापदृष्टीचे डोळे गिधाड, कंक, कावळे, होले इत्यादी पक्षी वज्रासारख्या कठोर चोचींनी बळजबरीने काढून घेतात. या नरकाला पर्यावर्तन म्हणतात. या लोकी जो गृहस्थ स्वतःला मोठा धनवान समजून अभिमानाने सर्वांकडे वाकड्या नजरेने पाहतो आणि सर्वांवर संशय घेतो, धनाचा खर्च व नाश होईल या चिंतेने ज्याचे मन आणि तोंड सुकून गेलेलं असतं, तसंच थोडीशीही चैन न करता जो यक्षाप्रमाणे धनाचे फक्त रक्षण करतो, तसंच पैसा मिळवणं, वाढवणं आणि साठवून ठेवणं यासाठी जो निरनिराळी पापे करतो तो नराधम मेल्यानंतर शुचिमुख नरकात जाऊन पडतो. तेथे अर्थपैशाच्य पापात्म्यांचे सारे अंग यमराजाचे दूत शिंप्याप्रमाणे सुई धाग्याने शिवत असतात. हे राजा, यमलोकात अशा प्रकारे शेकडो हजारो नरक आहेत. त्यापैकी ज्यांचा इथे उल्लेख केला गेला आहे आणि ज्यांच्याविषयी काही सांगितलेले नाही त्या सर्वांमध्ये सगळे अधर्मी जीव आपल्या कर्मानुसार पाळीपाळीने जातात. याच प्रकारे धर्मात्मे स्वर्ग इत्यादी लोकांमध्ये जातात. अशा प्रकारे नरक आणि स्वर्गातील भोगाने जेव्हा यांची अधिकांश पापे आणि पुण्य क्षीण होतात तेव्हा शिल्लक राहिलेल्या पाप पुण्यरूप कर्मांना घेऊन हे जीव पुन्हा जन्म घेण्यासाठी इहलोकी येतात. धर्म आणि अधर्म या दोघांपेक्षा निराळा असतो तो निवृत्ती मार्ग आहे राजा. तिथे धर्मही नाही आणि अधर्मही नाही. त्याचे आधीच दुसऱ्या स्कंदात वर्णन केल्याप्रमाणे पुराणात ज्या 14 भुवनांच्या रूपाने वर्णन केले गेले आहे तो ब्रह्मांड कोश एवढाच आहे. साक्षात परमपुरुष श्री नारायणांचे हे आपल्या मायेच्या गुणांनी युक्त अत्यंत स्थूल स्वरूप आहे. याचे वर्णन अनेक वेळा मी तुला सांगितलं आहे. राजा, परमात्मा पलीकडेच आहे, तरीसुद्धा जो पुरुष या स्थूल रूपाचं वर्णन आदरपूर्वक वाचल, ऐकल किंवा दुसऱ्याला ऐकवेल त्याची बुद्धी, श्रद्धा, भक्ती शुद्ध होती आणि तो सूक्ष्म रूपाचा सुद्धा अनुभव घेतो. संशयाने भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या रूपांचे श्रवण करून अगोदर स्थूल रूपात चित्त स्थिर करावं लागत असतं. नंतर हळूहळू तिथून काढून घेऊन त्याला सूक्ष्म रूपाने लावल्या जातं. परीक्षिता, म्हणून मी तुला पृथ्वी, तिच्या अंतर्गतले द्वीपे, वर्ष, नद्या, पर्वत, आकाश, समुद्र, पाताळ, दिशा, नरक, ज्योतिर्गण आणि लोकांच्या स्थितीचं वर्णन करून सांगितलंय. राजा, हे भगवंताचं अतिशय अद्भुत स्थूल रूप आहे. हेच सर्व जीवन समुदायाचे आश्रयस्थान आहे. आणि खरंच आहे मंडळी, यासाठी तर कर्म करताना फार विचार केला पाहिजे. कारण ज्याप्रमाणे कर्म करू त्याप्रमाणे फळ मिळणारे, फळाची अपेक्षा नको. भगवंताच्या कृपेने आपण केलेल्या सत्सद विवेक बुद्धीच्या उपयोगाने जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. जे काही झालं आहे तेही चांगल्यासाठीच झालं आहे. मग हे सगळं असताना आम्ही आमच्या भगवंताच्या नामाची कास धरून भवसागर तरला पाहिजे. यासाठी तर शुकाचार्य राजाला या विविध नरकांचं वर्णन सांगतात. आपणही ते ऐकलं आहे. जीवनामध्ये थोडा तरी बदल आपल्या घडावा अशी अपेक्षा ज्याला आहे त्यांनी काहीतरी नियम केला पाहिजे. काहीतरी भगवंताच्या ज्या काही अस्तित्वाच्या खुणा आहेत त्या खुणांनी आपल्या जीवनामध्ये शांती, सुख कसं प्रस्थापित होईल याचा विचार करून जीवनाचं कल्याण करून घेण्याचा मार्ग मोकळा करायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.